एक तुझी निरंकार, एक तुझी निरंकार। प्रभु रंगी जो भक्त रंगला, बोले तैसा चाले तसे। प्रभु रंगी जो भक्त रंगला, हरीच्या संगे राहतसे। जे होणे ते होत राहू दे, स्पर्श करीना दुःख मना। काही झाले जगी तरी, कामना काही नामाविना। जग करता जे करेल काही, गोड मानुनी राहतसे। आठो प्रहर दयांच्या हृदयी, नामदीप हा तेवतसे। स्वरूपामधुनी आले संत, अंती स्वरूपी समावती। हसत मुखाने जीवन जगती, अंती नाम यश कमाविती। सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुजन अवतार की जय। ब्रह्मानंदम परमसुखं केवलम ज्ञानमुक्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। तुझ्या बालकासी तू बोलवावे, मुखी शब्द भांडार तू खोलवावे। गोबडी या बोलासी मन डोलवावे, सत्संग पंथे करुणी चालवावे। परमादरणीय परम सत्य सात्संगाची प्रेमाने बोला। सद्गुरूची असीम कृपा आहे, तुम्हा सर्व संत महात्म्यांचं प्रेम आहे की सुंदर अशा वातावरणामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने आपण या सत्संगाचा आनंद घेत आहोत। खरोखर सात्संगाची म्हटलं जातं की आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे। की खरोखर या ठिकाणी आलेला प्रत्येक महात्मा पाहिजे पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय या सत्संगाला जोडले गेलेले नाही। पूर्वजन्मीचा काहीतरी ठेवा असल्याशिवाय या सत्संगाला जोडले गेलेले नाही। या संत जनावर आपणही त्याचा एक सत्संगचा भाग आहोत। सद्गुरूची असीम कृपा अशीच आपल्यावर सतत राहो। अवतार सिंहजी महाराज अवतारवाणीच्या 285 क्रमांकाच्या ओळीमध्ये सुंदर आपल्याला या निराकार परमात्म्याचं वर्णन करताना, या निराकार परमात्म्याचे धन्यवाद मानताना म्हणतायत की तुझ्या आश्रय सर्व करतो मी काम, स्वीकारू गुरु मम लाखो प्रणाम। साकार तुझी निराकार तुझी, गुरुवचन तू अनावतार तुझी। महिमा तुझा नाही कळला कुणाला, तुझविन कोणी न जाणीले तुझला। स्वीकार करसी जो येईल चरणी, कुलग्राम याती मनाशी न आई। शरण मी आलो असे आज तुझला, घडविला तूच अवतार म्हणला। सासंगजी अवतार सिंहजी महाराज म्हणतात की हे जे काही चाललंय आपल्या शरीराची जी हालचाल चालू आहे, तुझ्या आश्रय सर्व करतो मी काम। आपण जे काय काम करतोय, हात हलवतोय, पाय हलवतोय, जे काही कार्य करतोय, आपल्या शरीराची जी काही हालचाल चालू आहे, आपल्या डोळ्याचं पाहणं असेल, कानाचं ऐकणं असेल, पोटाचं बोलणं असेल। तुकाराम महाराज म्हणतात की चाले हे शरीर कुणाची असत ते, कोण बोलवितो हरिविन। एकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। माणसाचे जग चालवी अंता, मीच एक करता म्हणून या। वृक्षाची पान हाल्याची सत्ता, मग तुझी अंता राहिली कुठे। तुका म्हणे तू भरला सबाल्य, तयावणे काही चराय। ती कुणाच्या आश्रयाने चालू आहे सात्संगाची? का आपण उठतोय, बसतोय, खातोय, पितोय? सात्संगाची आपल्याला पाय आहेत म्हणून आपण चालतोय, आपल्याला हात आहेत म्हणून आपण कार्य करतोय, कान आहेत म्हणून आपण ऐकतोय, डोळे आहेत म्हणून पाहतोय। असं जर असेल सात्संगाची तर ते मुर्दा शरीराला सुद्धा हात असतात, पाय असतात, कान असतात, पोट असतात, तो का बोलू शकत नाही, तो का ऐकू शकत नाही, तो का चालू शकत नाही, फिरू शकत नाही? का तर त्यातली ती शक्ती निघून गेलेली आहे, त्यातला तो राम निघून गेलेला आहे, त्यातला ते अंश निघून गेलेला आहे आणि तो आपल्यामध्ये अजूनही शिल्लक आहे। म्हणून आपण चालतोय, फिरतोय। म्हणून अवतार सिंहजी महाराज या निराकार प्रभू परमात्म्याचे धन्यवाद मानताना म्हणतात की तुझ्या आश्रय सर्व करतो मी काम, स्वीकारू गुरु मम लाखो प्रणाम। साकार तुझी निराकार तुझी, गुरुवचन तू अनवतार तुझी। तसं साकार रूपामध्ये, सद्गुरूच्या रूपामध्ये, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या रूपामध्ये पण हाच भगवंत आहे। आणि आपल्या समोर जो अंगसंग आहे, आपल्या समोर जो निराकार परमात्मा दाखवलेला आहे, हा देखील तोच आहे। अगदी पूर्ण विश्वामध्ये भरून उरलेला जो आहे, हा देखील तोच आहे।
पृथ्वी चंद्र सूर्य तारे सर्व त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजा तया देवा, सर्व सुखाचा तो ठेवा, एक देव आहे खरा, माया अखिला पसारा, शरण जावे संत जना, सत्य मानावे निर्गुणा. त्या निर्गुण निराकाराला सत्य मानायचे आहे. जो निर्गुण आहे, निराकार आहे, आपल्या अंग संग असणारा हा परमात्मा देव निर्गुण निराकार, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटे पण निर्गुण कैसा फुटे. सत्संगजी हा फुटत नाही, तुटत नाही, याला शस्त्र कापू शकत नाही. म्हटलंय की नैनम चिदती शस्त्रानी नैनम दहती बाहुका, की याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, हवा सुकू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, असा हा परमात्मा आहे. साकार तुझी, निराकार तुझी, गुरुवचन तू अवतार तुझी. की बुटा सिंहजी महाराजांमध्येही तोच होता, अवतार सिंहजी महाराजांमध्येही तोच होता, गुरुवचन सिंहजी महाराजांमध्येही तोच होता, सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांमध्येही तोच होता, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्यामध्येही तोच होता, आणि आज समयाचा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्यामध्ये देखील तूच आहेस. म्हणून अवतार सिंहजी महाराज म्हणतात की साकार तुझी, निराकार तुझी, गुरुवचन तू अवतार तुझी. महिमा तुझा नाही कळला कुणाला, तुझं विण कोणी न जाणले तुझला. सत्संगाची याचा महिमा, या भगवंताची लीला काही कळत नाही. माऊलींनी म्हटलंय की मुळन ढाळ शाखान पल्लव, तो हा कैसा देवा आला करा, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जेव्हा शिव प्रभा दावित आहे. न कळे याची गती, न कळे याची लीला, आपोआप सोहळा भोगत आहे. ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी, आणि आपण चराचरी नांदत असे. ती चराचरात नांदतोय, जळीस्थळी आहे, काष्टी पाशिली आहे, परंतु याची महिमा कळत नाही, याची थोरी कळत नाहीये. म्हणून अवतार सिंहजी महाराज म्हणतात की महिमा तुझा नाही कळला कुणाला, की याचा महिमा सत्संगाची कुणाला कळला नाहीये. एवढंच काय तर त्या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये राहून अर्जुनाला देखील याचा महिमा ब्रह्मज्ञानापूर्वी कळलेला नाही. सत्संगाची अर्जुनाचा आणि भगवंताचा सहवास भरपूर अशा कालावधीचा होता, तो काय 1-2 दिवसाचा नव्हता. तरी देखील भगवंत म्हणतायत अर्जुनाला की अर्जुना परी मेरसीच गावंडिया, काय कोको आता धनंजया, अंग सोडणी छाया आलंगितो सीमा. सत्संगाची गावंडिया या शब्दाचा अर्थ गावंढळ. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना तू गावंढळ आहेस, तुला मला आलिंगन द्यायचंय, तू माझ्या सावलीला आलिंगन देतोय, तुला माझ्या स्वरूपाला आलिंगन द्यायचं, तू माझ्या बाह्य रूपाला आलिंगन देतोय. आणि बाह्य रूपाला कुठं आलिंगन देता येतंय का, बाह्य सावलीला कुठं आलिंगन देता येतंय का. सत्संगाची ज्यावेळेस या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्यावेळेस अर्जुनाला झाली, अर्जुनाला या विराट स्वरूपाचं दर्शन झालं, आणि मग त्यावेळेस अर्जुन म्हणू लागला की भगवंता चराचरामध्ये तूच आहे, सर्वत्र तूच भरलेला आहे, समोर जे सैन्य उभा आहे या सैन्यामध्ये देखील तूच आहेस, अंगसंग देखील तूच आहे, या ठिकाणी जे प्राणी आहे त्याच्यामध्ये तूच आहेस. एवढंच काय तर हा समोर हत्ती उभा आहे याच्यामध्ये देखील तूच आहेस. सत्संगाची महिमा तुझा नाही कळला कुणाला, तुझं विण कोणी न जाणिले तुझला. स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाशी नाली. की जो कुणी तुझ्या चरणावर येईल, अवतार सिंहजी महाराज म्हणतात की जो कुणी तुझ्या चरणावर येईल याचा तू स्वीकार करत आहेस. तू पाहत नाही हा गोरा आहे का काळा आहे, तू पाहत नाही हा उंच आहे का बुटका आहे, तू पाहत नाही हा इथला आहे का तिथला आहे, तू पाहत नाही हा श्रीमंत आहे का गरीब आहे. तू कसलाही भेदभाव न करता जो कुणी तुझ्या चरणावर येईल त्याचा तू स्वीकार करत आहेस. स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाशी नाणी. तू कुठल्या गावचा आहे, कुठल्या शहराचा आहे, तू राहायला कुठं आहे, कसलाच विचार करत नाही. जो कुणी चरणावर येईल त्याचा तू स्वीकार करत आहेस. स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाशी नाणी. अगदी कोणत्या शहरात जन्माला आला, कोणत्या कुळात जन्माला आला, हे किंचितही मनामध्ये भगवंताच्या येत नाही, सद्गुरूच्या येत नाही. प्रेमाने बोला, स्वीकार करसी जो येईल चरणी, कुळग्राम याती मनाशी नाणी. शरण मी आलो असे आज तुझला, घडविला तूच अवतार मधला. म्हणून हे निराकार प्रभू परमात्मा, मी तुला शरण आलोय. का तर ही मूर्ती तू घडवलेली आहेस, हा जन्म तू दिलेला आहेस, हा मनुष्य जन्माची निर्मिती तू केलेली आहेस. की हा दुर्मिळ, आत्ताच माताजी म्हणत होते की असा दुर्मिळ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. अगदी मनुष्य जन्म म्हणजे शेवटची संधी. असं म्हटलं जातं की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, या परी उत्तम कीर्ती मी रचिलीच नाही. भगवंत सांगतायत की ही शेवटची निर्मिती आहे. ही निर्मिती तयार केल्याच्या नंतर माझी मी हत्यारे बाजूला ठेवली, माझी निर्मिती मी थांबवली, आणि अशी काही कलाकृती मनुष्याने बनवली, आणि या देहामध्ये आपल्याला
निर्मित केलंय, अगदी मातीपासून हा देह बनवला. आणि मग या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या निर्गुण निराकार परमात्म्याची जर आपण प्राप्ती केली नाही, या निर्गुण निराकार परब्रह्माला जाणलं नाही, तर आपला जन्म व्यर्थ जातो, असं साधू संतांनी म्हटलेलं आहे सत्संगाची. की अशा या जन्म, असा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, याचं सार्थक जर कशात असेल तर या ब्रह्मज्ञान प्राप्त करून, या भगवंताची ओळख करून, सद्गुरूला शरण जाऊन त्या भगवंताची ओळख करून त्याची भक्ती आपल्याला करायची सांगितलेली सत्संग. म्हणतात की देव अद्वैत आहे, तुम्ही आम्ही देतामध्ये आहोत. देव तेज आहे, तुम्ही आम्ही तिमिरामध्ये आहोत. देव अरूप आहे, तुम्ही आम्ही रूपामध्ये आहोत. देव प्रकाश आहे, तुम्ही आम्ही अंधारामध्ये आहोत. पण नामदेव महाराज म्हणतात की जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. की देवाने पण काय वैशिष्ट्य करून ठेवलंय. महात्मा म्हणतात की देव निर्गुण आहे, संत सगुण आहे. पण निर्गुणाला जाणायचं असेल तर सगुणाला शरण जावं लागतंय. सगुण निर्गुणाशिवाय अस्तित्वात राहूच शकत नाही. आणि किती सुंदर वागलाय भगवंत आपल्याला. आणि सद्गुरू आपल्याला ते सांगताय की ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची आहे, ज्या देवाची पूजा करायची आहे, त्याचं ज्ञान आपण आधी घेणं गरजेचं आहे. त्याला पाहून घेणं आधी गरजेचं आहे. सत्संग हरदेवानी मध्ये पद आहे, जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव की पहिले ईश्वर की पहचान जरूरी. की या देवाची ओळख करणं गरजेचं आहे. जोपर्यंत या देहामध्ये श्वास शिल्लक आहे तोपर्यंत या भगवंताची ओळख करून याची भक्ती करायची आहे. की साधू संतांनी, पूर्वी साधू संतांनीही या परमात्म्याला जाणलं, ओळखलं, त्यांनीही तो पाहिला. तोच भगवंत आपल्याला सद्गुरू या ठिकाणी दाखवत आहे, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत आहे, खऱ्या भक्तीची ओळख आपल्याला करून देत आहे. पूर्वी साधू संतांनी त्याचा आनंद घेतला. माऊलींनी म्हटलं की आजी सोन्याचा दिनू, वर्ष अमृताचा गणू, हरी पाहिला रे हरी पाहिला, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. असं काही ब्रह्म आहे की घनदाट असं भरलेलं आहे. सत्संगजी तुम्ही म्हणत असेल नवीन आलेलं की देव काय पाहण्याची गोष्ट आहे का, देव कुठं दिसत असतोय का, म्हणतात लोक महात्मा, आदल्या लोक त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली नाही असं. पण सत्संगजी महात्मा म्हणतात की देव कुठं झाकून ठेवायची वस्तू नाही. ज्यानं या पृथ्वीची निर्मिती केली, या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली, तो कुठं लपून बसणार नाही, तो आपल्या समोरच असणार आहे. जसं फक्त आपल्या समोर जो अज्ञानाचा पडदा आहे, जसं विवेकानंदजी म्हणतात की समोर जर एखादा रुमाल धरला आणि महात्माजी तुम्ही आणि मी समोर उभे आहोत, समोर बसलेले आहोत, पण मध्ये जर आपण रुमाल धरला तर मी तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही मला दिसणार नाहीये. पण मधला जर रुमाल हटवला, बाजूला सारला, तर तुमचा आणि माझा अगदी भेट होणार आहे. तुम्ही एकमेकांना आपण पाहू शकणार आहोत. तसंच अज्ञानाचा हा जो रुमाल आहे, अज्ञानाचा पडदा आहे, सद्गुरू दूर करतो आणि समोरच असलेला भगवंत आपल्याला दाखवतोय. की हा कुठं एखादा दगडाचा आणून आपल्याला दाखवला नाही, मेणाचा आणून दाखवला नाही, की कुठला असा मूठ उघडून दाखवला नाही, की झाकून दाखवला नाही. सत्संग ज्याला आपण पाहत होतो तोच भगवंत दाखवलेला आहे. ज्याला आपण पूर्वीपासून पाहत होतो, की म्हटलं जातं लहानपणी आपण प्रार्थना म्हणायचो की कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. सत्संग ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर मग हे या गीताचे बोल समजायला लागतात की हे गीत कसं लिहिलं असावं. याच्या आधी आपण अज्ञानामध्ये हे गीत नुसतं कानाला चांगलं वाटतंय, मधुर वाटतंय म्हणून ऐकत होतो. पण खऱ्या त्या गीताची ओळख झाली असेल तर ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर अशी कृपा सद्गुरूने केलेली आहे सत्संगाची. आणि जीवनामध्ये सुख, समाधान, सुकून, शांतता हे सर्व काही सद्गुरूच्या याने येत असतं महाराज. की सद्गुरू जीवनात आल्याच्या नंतर आत्ताच माताजी म्हणत होत्या काय, सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्यापर उपकार. की सद्गुरू मुळात ते सुख आपल्याला देण्यासाठी, ती शांती आपल्याला देण्यासाठी जीवनामध्ये येत असतो. सद्गुरू आल्याच्या नंतर जी कृपा होते, जी शांतता लागते, जो आपल्याला आनंद मिळतो तो इतर कुठेही नाही महाराज. स्वर्गीचे ते अमर इच्छिती सकळ, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. की भगवंतालाही असा सोहळा पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण होत होती. म्हणून भगवंत कुठं एखाद्या दुसऱ्या रूपामध्ये, एखाद्या प्राण्याच्या रूपामध्ये येऊन सत्संगच्या असं बाहेर बसायचे, कुठं कुत्र्याचं रूप घेऊन बसायचे, कुठं माशाचं रूप घेऊन यायचे. असं सोहळे पाहण्यासाठी भगवंताने देखील अनेक रूप धारण केलेले आहे सत्संग. आणि असा सोहळा आपल्याला या ठिकाणी लागतोय. खरोखर आपण आपलं कुळ भाग्य आहे. म्हटलं जातंय पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. की या ठिकाणी आपण जन्म घेतलाय. खरोखर ही भूमी पावन आहे, ही गाव पावन आहे सत्संगाची. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरू
असा पूर्ण सद्गुरू आपल्याला भेटला. खरोखर जास्तही भाग्य आहे की तुमच्यासारख्या साधू संतांचं वारंवार दर्शन होतंय, या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त होतोय साधसंगजी.